नमस्कार, मी प्रदीप नणनकर. आपण पाहत आहात इंद्रधनुष्य. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते शरदचंद्रजी पवार यांचे आता वयाचे 84 पूर्ण झालेत. 25व्या वर्षात कदाचित दाखल होतील. ते अगदी नजीकच्या काळात, बहुतेक 12 डिसेंबर आहे. मुद्दा काय आहे की ते असं म्हणालेत, शेतकऱ्यांच्या प्रश्नासंबंधी बोलताना 4 महिने थांबा, मला सरकार बदलायचं आहे आणि तुमचे सगळे प्रश्न मार्गी लागतील. 2 मुद्दे आहेत. 4 महिने थांबा म्हणजे थांबायचंच आहे 4 महिने, कारण 4 महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होऊ घातल्या आहेत. त्यामुळे मुद्दा थांबण्याचा नाहीच आहे, 4 महिने थांबावंच लागणार आहे. 1. आता या काळात मला सरकार बदलायचं आहे. अगदी बरोबर, कारण या सरकारनं जर काही केलं नाही तर सरकार बदललंच पाहिजे. त्यात दुमत असण्याचं कारण नाही ना, कारण सरकार बदललं की प्रश्न सुटतात असा एक समज आहे लोकांचा. काय आहे, पूर्वी शरद पवार 10 वर्ष केंद्रामध्ये मंत्री होते, कृषी मंत्री होते. लेखाजोखा घ्या, ते मुख्यमंत्री होते अनेक वेळा आपल्या राज्याचे. त्यांनी मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळामध्ये शेतकरी हिताचे काय निर्णय घेतले, केंद्रीय कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांचे प्रश्न कसे सोडवले, मग असं सगळं असताना अजूनही प्रश्न का शिल्लक आहेत, शेतकऱ्यांची स्थिती का बदलली नाही. असं झालंय का की अगोदरच्या सरकारने घेतलेले निर्णय या सरकारने म्हणजे मोदी सरकारने बदलले. महाराष्ट्रात फडणवीस होते, आत्ताचं एकनाथ शिंदेचं सरकार आहे आणि त्यामुळे गोंधळ होतोय. मग ते पण एकदा सांगितलं पाहिजे. आणि हे सगळे प्रश्न शेतकऱ्यांचे नवीन सरकार म्हणजे शरद पवारांच्या नेतृत्वाखाली म्हणजे मार्गदर्शनाखाली कोणीतरी होईल पुन्हा पुढचा मुख्यमंत्री, तर ते झाल्यानंतर प्रश्न कसे सुटणार आहेत. मग कांद्याचा प्रश्न असेल, सोयाबीनच्या भावाचा प्रश्न असेल, कापसाचा प्रश्न असेल, हे सगळे प्रश्न मिटून शेतकऱ्यांच्या घरामध्ये एक आनंदी वातावरण निर्माण होणार आहे याची हमी देण्यासाठी काय ॲक्शन प्लॅन आहे ते सांगितलं गेलं पाहिजे ना. का नुसतंच तुम्ही एकदा मला संधी द्या, एकदा सरकार बदला, बघा मी कसं करतो, असं कसं चालेल. हे पण सांगितलं पाहिजे. हरकत नाही ना, तुम्ही सांगताय त्याच पद्धतीने करू, सगळी महाराष्ट्रातली जनता पाठीशी राहील. पण करणार कसं हे एकदा लोकांना सांगितलं गेलं पाहिजे ना. काय आहे, आता बघा, मध्यंतरी सदा खोतांनी एक फार चांगलं वाक्य वापरलं होतं की शरद पवार साहेबांनी सांगावं म्हणाले की मराठा समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न जरांगे पाटील जसं मागतायत त्या पद्धतीनं मी सोडवून दाखवतो असा त्यांनी शब्द द्यावा, असं लेखी द्यावं. अख्खे सगळे पक्ष म्हणतील की ठीक आहे, शरद पवारांनाच आपण सर्व प्रकारचा पाठिंबा देऊ. पण हे होणार आहे का? हे जर होणार नसेल तर कशासाठी नादाला लावतात? केवळ सत्ता बदल पाहिजे ना. अहो, सरकार येतील आणि सरकार जातील, पण हा समाज एकसंघ राहिला पाहिजे. समाजामध्ये एकोप्याचं वातावरण निर्माण व्हायला पाहिजे. आपापसात अगदी म्हणजे भावकीचं भांडण वाद होतं, बंधाऱ्याचे भांडणं जसे होतात तशी जर भांडणं व्हायला लागली, लोक भावनेपोटी आत्महत्या करायला लागले, तर कुठलं टोक आहे? हे परवडणार आहे का? म्हणजे आम्ही देश स्वतंत्र झाल्यानंतर दरवर्षी वाटचाल आमची प्रगतीकडे असली पाहिजे की परागतीकडे असली पाहिजे, हे एकदा समजून सांगितलं पाहिजे. यातल्या काय अडचणी आहेत, ह्या सरकारच्या चुका नेमक्या काय आहेत आणि त्या चुका आम्ही या पद्धतीनं दुरुस्त करणार आहोत. मग मराठा समाजाला ओबीसीतूनच आरक्षण देणार आहोत, सगळ्या सोयऱ्यांचा विषय तो पण मार्गी लागणार आहे, हे सांगा. काहीच कारण नाही आहे. हे जर सांगितलं नाही, यातून समजा समाज सगळा एकसंघ राहणार असेल, एकोपाचं वातावरण असेल, तर सरकार काय हो, दीड दमडीचं सरकार इथं कुठं पडलं आहे? कारण हे जर झालं ना, लोकांना प्रश्न सुटले पाहिजेत ना. पण येस, आम्ही हे सोडवू आणि त्याची ही पद्धत आहे हे सांगा. लोकांना हा विश्वास जर दिला गेला, नाहीतर काय होईल, आता घडलं तसं. पहा, 4 जून नंतर काय होणार आहे, देशात इंडीचं सरकार कसं येणार झालं काय?
किती किती गोष्टी ना, म्हणजे NDAचं सरकार जे आत्ता आहे ते आता कधी एकदा, म्हणजे आता ते झालं 1-2 महिन्यात पडेल, 4 महिने असंच सांगत बसावं लागणार ना. पण यातून काय घडलंय, काय त्याचा लाभ आहे हे पण एकदा लोकांना समजावून सांगितलं पाहिजे. एवढीच आमची मागणी आहे की पवार साहेबांनी लोकांना मी सरकार बदलल्यानंतर या गोष्टी करणार आहे आणि त्याची ही पद्धत आहे, एकदा हमी द्या. कारण बाकीच्यांच्या हमी देऊन झालेल्या आहेत, त्यांच्यावर विश्वास नाही असं गृहीत धरू. शरद पवारांच्यावर लोकांचा अधिक विश्वास आहे, तर त्यांनी पण हे सांगितलं पाहिजे आणि विश्वासाला पात्र त्यांनी राहिलं पाहिजे. धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.